पुण्यातील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये झालेल्या प्रकाराची गंभीर दखल जी आहे ती राज्याचे विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी घेतलेली आहे। स्वतः बनसोडे सर आपल्यासोबत आहेत। साहेब, खरं तर ही अत्यंत गंभीर बाब आहे, आपल्या या सगळ्या जिल्ह्यात घडली आणि या सगळ्या प्रकाराकडे तुम्ही कसे बघताय? कुणाला काय या संदर्भात चौकशीचे आदेश दिले आहेत का? खरं तर कालची जी दीनानाथ मंगेशकर या हॉस्पिटलमध्ये जी घटना घडलेली ती अतिशय गंभीर आहे। मी धर्मादाय आयुक्तांना या हॉस्पिटलची जी काय प्रकार घडलेला आहे, जो काय प्रकार घडलेला आहे त्याची चौकशी करून अहवाल सादर करावा पण यापुढेही महाराष्ट्रामधील हॉस्पिटलमध्ये अशा प्रकारची घटना घडू नये त्याचीही दखल आपण सर्वांनी धर्मादाय आयुक्तांनी घ्यावी अशी मी आदेश आणि त्यांना सूचना देत आहे। अर्थात, परंतु सर या सगळ्या प्रकरणामध्ये सुरुवातीला जी भरती करून घ्यायची होती त्यावेळेस त्यांना आधी पैसे भरायला सांगितलेले आहेत आणि नंतर उपचार करू असं सांगण्यात आलं होतं। हे यापुढे घडू नये म्हणून राज्य सरकार किती कठोर पावलं उचलेले? खरं तर काल त्यांनी जर पेशंट त्या ठिकाणी ॲडमिट करत असताना पहिली पैशाची मागणी केलेली हे अतिशय चुकीचे। अशा पद्धतीने जर प्रत्येक पेशंटची मागणी होत असेल तर महाराष्ट्रातील सर्वच हॉस्पिटलची चौकशी करून त्यांचा अहवाल सादर करावा अशी मी सूचना दिलेल्या आहेत। सर, या सगळ्या संदर्भात तुम्ही VC कुटुंबियाशी बोललात, त्यांचं सांत्वनही केलेलं आहे। कायदेशीर मागणी करा आणि संबंधित जे दोषी डॉक्टर आहेत त्यांना निलंबित करा अशी मागणी होती। तुम्ही या सगळ्या मागणीचा एकंदरीत दखल घेऊन दोषींवर कारवाई करणार? या घटनेची सखोल चौकशी करून जे दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मी सूचना देणार आहे आणि आदेश पण देणार आहे। यापुढील हॉस्पिटलमध्ये अशा घटना कधीच घडू नये याची दखलही घेण्यात येणार आहे। पुढील जे शहरात आपल्या चॅरिटेबल ट्रस्ट अनेक बिर्ला असतील आणि इतरही हॉस्पिटल आहेत, या सगळ्या हॉस्पिटलला काय सूचना आहेत यानिमित्त? खरं बघितलं तर जेवढे चॅरिटेबल ट्रस्ट असतील किंवा हॉस्पिटल असतील शासनाच्या वतीने त्यांना सर्व सवलती दिलेल्या असतात, शासनाच्या सवलती ते घेत असतात। खरं बघितलं तर त्यांना लोकांना शासनाच्या माध्यमातून काही पर्सेंटेज कोटाही असतो। वास्तविक बघितलं तर पेशंटची अशी हेळसाळपणा होऊ नये यासाठी शासनही त्यांच्यावर कठोर कारवाई करेल यापुढील काळात जर अशा पद्धतीने प्रकार जर घडत असेल तर। अर्थात आपण बघितलं की पैशासाठी जर कोणतेही हॉस्पिटल रुग्णालय प्रशासन पेशंटची अडवणूक करत असेल, रुग्णाची अडवणूक करत असेल तर हे कदापि खपून घेतलं जाणार नाही आणि या सगळ्या संदर्भातली जी चौकशी आहे ती तातडीने करून दोषींवर कारवाई केली जाईल असं देखील आश्वासन या निमित्ताने बनसोडे यांनी दिलेलं आहे। सुरज, गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, पिंपरी।